रात्री आम्ही आलो आहे 4:30 पहाटेला, 4:30 वाजता आलो आहे. आता झोप वगैरे झाली, 11 वाजता उठलो आहे आम्ही सगळे. आणि मुलगी तर अजून पण झोपलेली. आता जस्ट उठलो आम्ही 11 वाजता. आता वाजले 11:15, आंघोळ वगैरे झाली आणि डायरेक्ट किचनमध्ये आली जेवण बनवायला. सुरुवात करते आता, म्हणजे परत मला 2 वाजता कामावर बसायचं. आणि आज संडे, चिकनचा प्लेट आहे पटपट, कारण की ते पटकन बनवता पण येतं आणि मग काय विचार करायला लागत नाही की काय बनवायचं आहे आपण. आज मी करते चिकन. इथे मसाला काढते, वाजलेत 11:15. उर्वीला त्याची मैत्रिणी बोलवायला आली. 12 वाजले ना खेळायला, त्यांचा टाइम झाला. ती तर झोपेतच आहे. आवी आली बघ. ऐश ना, हे सगळं काढलंय मी, ते वाटून घेते. चिकन आणायला, तोपर्यंत मग मी बाकीचं आवरून घेते. मसाला वगैरे सगळं वाटून ठेवते आणि मग नंतर आल्यानंतर मी शिजायला टाकेल. मसाला झाला माझा फ्राय. मी चिकनला हे सगळं लावून ठेवलं आहे. इकडे मसाला रेडी आहे आणि इथे आता परतायला टाकणार आहे मी. आणि इकडे भात वगैरे रेडी आहे. बाजरीच्या भाकरी करेल मग पटकन हे शिजायला टाकल्यावर झालं जेवण. इकडे उर्वीची फ्रेंड उठवायला आली आहे. इकडे उर्वीचे पप्पा उठवत आहे, तरी उर्वी काय उठना आज. उठ ना ग, ए बस जाऊ द्या ना यार, झोपू द्या. चला उरू, नाही उठायचं बाळा. ए शोन्या, पच नाटकी पोरगी आहे. जाऊ द्या. चला आव्या, क्या हो रहा है? दोनदा आली ती उठवायला तिला, अरे ती काय उठवली. ते खेळायला तिला कंटाळा आलाय. तुम्ही असं हे टाकलंय चिकन. इकडे पाणी गरम करायला ठेवलं. आता इथे मी हे ना शिजवून घेते. कुकर लावून 1-2 शिट्ट्या काढते. उठल्या मॅडम, उठलं तुम्ही? आम्ही तुला 2दा उठवायला आली. झोप झाली. कितना तो प्यार. चलो उठो उरी, चल. स्कूलला सुट्टी आहे, नाही जायचे स्कूलला. अगं 1 वाजलाय आणि आज तुला माहितीये संडे आहे बेटा. कशी स्कूल असणार आज? मग सॅटर्डे संडे होता ना बेटा. मग मजा आली रात्री उर्वी. निम्मे तर झोपेतच होती ना नंतर. चला चला उठा उठा पटपट. 2 बाजरीच्या भाकरी केल्या, बघू शकता. आणि इकडे आता मी थोडंसं हे केलंय रसा आणि याच्यात टाकायचं आहे नंतर. फक्त मस्त असं चिकन शिजलंय. आता इथलं सूप काढून घेते थोडंसं. तुम्ही बघू शकता फायनली असं मस्त चिकन जेवायला बसलोय. आपली लाईट लागणार बघ आता छान छान आधी. ही लाईट आमची किती दिवस झाले होती, बंद होती. जेव्हापासून जसं घर बनवलं होतं तेव्हापासून ते बंदच होते. आणि मग ते फायनली आता आम्ही लावून घेतो. फायनली आमची ही देवाच्या बाहेर मागची जी लाईट होती ही वाली ती लागली आहे. किती सुंदर दिसतंय बघा. आता ॲक्च्युली जेव्हा आम्ही हे जे लाईट आहे, हे जे मंदिर बनवलं होतं, जेव्हा घराचं काम वगैरे केलं होतं आणि तेव्हा आहे ना काय झालं होतं, 2-3 महिन्यातच, माझ्या मते 2 महिने पण टिकली नसेल बहुतेक ती लाईट. तेव्हाच तिचा जो चॉकअप वगैरे, चॉक असतं काहीतरी असतं ना, ते उडालेलं. म्हणजे लाईटच उडाली होती बेसिकली. ती LED आहे मागे, तर ती उडाली होती. आम्ही ते माझ्या जे आमचं काम केलं घराचं त्यांनाही आम्ही सांगितलं होतं, तर ते बोलले ती ॲक्रेलिकची जी मागची शीट आहे ती जर काढताना कदाचित तुटायची शक्यता आहे वगैरे वगैरे. त्यांनी असे काहीतरी रिझन दिले आणि आम्हाला बोलले की ते तुटायची शक्यता आहे. सो त्यामुळे मग आम्ही म्हटलो की ठीक आहे जाऊ दे, नको रिस्क घ्यायला. आणि त्यामुळे मग आम्ही ते काही करतच नव्हतो.
सो फायनली आज मग ते त्या दिवशी जे आमचं शूरॅकचं काम केलं त्यांना आम्ही दाखवलं. असंच म्हटले चला दाखवून बघूया ना काय होत असेल तर ठीक आहे त्यांच्याकडून. तर त्यांना दाखवलं तर ते बोलले की ठीक आहे मी करतो, माझा प्रयत्न करतो मी. आणि त्यांनी केलं. फायनली ती लाईट बसवून घेतली आम्ही आणि येस आता मस्त वाटतंय. कारण की त्या पूर्ण त्या मंदिराचा जो शो होता तो मेन त्या लाईटीमुळे होता आणि ती लाईटच आमची बंद होती. सो आता फायनली ती लागलेली आहेत आणि छान वाटतंय, आता खूप मस्त वाटतंय. सो आता संध्याकाळचे आता वाजलेत. आज हा मी दुसऱ्या दिवशी शूट करते व्हिडिओ. कालच लाईट लावून गेले आहेत ते लोक, तुम्ही बघितलं असेल आधीच्या व्हिडिओमध्ये. आणि आता उर्वी ट्युशनला गेली आहेत, तिला घेऊन येईल 6 वाजता. 6 वाजता चाललेत, 5-10 मिनिट बाकी आहे. सो तिला घेऊन येईल आणि त्यानंतर मग मला 6:30 वाजता कामावर बसायचं आहे. असं काहीसं शेड्यूल असतं आमचं रोजचं. सो आता मी निघाली खाली जायला मार्केटमध्ये नाही, इथे खालीच जायचं आहे. दूध वगैरे आणायचं आहे. सुशांतचे कपडे इस्त्रीला टाकायचे आहेत मला. त्यानंतर आज उर्वीच्या फ्रेंडचा बड्डे आहे. सो तिकडे जाणार, म्हणजे तिकडे उर्वी जाणार आहेत. सो तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट वगैरे बघेल, नाहीतर मग बघूया काय भेटेल की नाही. सो ते बघायचं आहे. चला आता मी जाते पटपट खाली आणि आज बघू बाकीचं काय शूट करता आलं तर करेल मी नक्कीच. स्टे ट्यून. सो कपडे वगैरे इस्त्रीला टाकायचे होते, कपडे टाकले. त्यानंतर थोडे भाजी वगैरे घ्यायची होती, पण भाज्या खरंच खूप जास्त महाग झाल्या आहेत. टोमॅटो घेतलेत आणि येताना मस्त पाणीपुरी खायची इच्छा झाली. सो पाणीपुरी खाल्ली, खूप दिवसानंतर खाल्ली. त्यानंतर पटेल मार्टमध्ये गेली, दूध आणि कडधान्य वगैरे घ्यायचे होते. मी खाली आहे. 5:30 वाजले, अजून अर्धा तास आहे उर्वीला. मी नंतरच येईल घ्यायला तिला. फायनली घरी आले. आता घरी आले आणि एवढा भाजीपाला महाग आहे, सगळ्या भाज्या महाग आहे. वांगीसुद्धा 40 रुपये पाव किलो आहे. बापरे, म्हटलं काय म्हणजे आवडत नाही ते सुद्धा एवढं महाग आहे. आणि आवडीच्या गोष्टी तर विचारायलाच नको. जे की मेथीची भाजी 60 रुपये, 70 रुपये, शेपूची भाजी 60 रुपये, सगळ्या भाज्या 60 रुपये होत्या जोड्या इथे. जोडी काय माहीत नाही. सो मग मी फक्त कडधान्य वगैरे घेऊन आली, दूध आणले, टोमॅटो आणलेत आणि अंडी आणली 1 डझन आणि कडधान्य आणलेत. आता तेच खावा म्हटले. सो अंडी वगैरे आणलेत, त्यामुळे म्हटले चला तेच आता कंटिन्यू करू आपण. काय फरक नाही पडत, थोडे दिवस कडधान्य खाऊया. कडधान्य तर सुशांतला फार आवडतात. माझंच नाटक असतं थोडं कडधान्यासाठी. म्हणजे माझं नाटक नसतं, मलाही आवडतात, पण सारखं तेच खाऊन म्हणजे सुशांतला कितीही कडधान्य दिले तरी त्यांना चालतात. सो म्हटले चला आपण कडधान्य घेऊया. टोमॅटो कडधान्य आहे ते 2-4, बाकीचे आहेत माझ्याकडे. हे फक्त 2-3 जण होते ते आणलेत. आणि अंडी आहेत, दूध आहे. अशा प्रकारे अंडे ठेवले तिथे. पार्सल आज रिसीव्ह झालं आहे मिशोवरूनच. चेक करते. हे तर खूपच छोटे वाटते. 2 बॉक्स आलेले आहेत. आता उर्वी तयार झाली मस्त आणि चालली आता उर्वी इकडे कुठे चालली? फ्रेंडच्या बड्डेला ना, तिचे नीट उभी राहा ना जरा. बड्डेला स्कूलची फ्रेंड आहे, तिच्या बड्डेला चालली आहे. आता सुशांत घेऊन चालले तिला, कारण की मला आली तू. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा मला. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच छान व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो नक्की करा. इंस्टाग्राम पेजवरही फॉलो करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.